वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी संध्याकाळचा तो क्षण, जेव्हा दिवस मावळतीकडे झुकतो आणि रात्र अजून पूर्णपणे अवतरलेली नसते, आकाशात एक विचित्र शांतता पसरलेली असते, जणू काही संपूर्ण सृष्टी श्वास रोखून एखाद्या अद्भुत घटनेची वाट पाहत असते. हा तोच पवित्र क्षण, ज्यावेळी भगवान नरसिंह आपल्या भक्तासाठी प्रकट झाले. पूर्वी दैत्यकुळात एक बलाढ्य असुर जन्माला आला, हिरण्यकशिपू. त्याचा स्वभाव अत्यंत अहंकारी आणि क्रूर होता. त्याच्या हृदयात एकच भावना होती, सूड. कारण त्याचा भाऊ हिरण्याक्षयाचा वध भगवान विष्णूंनी केला होता. त्या दिवसापासून हिरण्यकशिपूने ठरवले होते की तो विष्णूचा नाश करूनच राहील. या विचाराने पछाडलेला हिरण्यकशिपू जंगलात गेला आणि त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्षानुवर्षे तो एका पायावर उभा राहून तप करत राहिला. सूर्याची उष्णता, पावसाचा मारा, वाऱ्याची झळ काहीच त्याला हलवू शकले नाही. त्याच्या शरीरावर मुंग्या घर करू लागल्या, वेली गुंतल्या, पण त्याची एकाग्रता तशीच अढळ राहिली. शेवटी त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. हिरण्यकशिपू अत्यंत चतुर होता. त्याने असे वरदान मागितले की त्याचा मृत्यू अशक्य वाटावा. ना मनुष्याने, ना प्राण्याने, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना अस्त्राने, ना शस्त्राने, ना भूमीवर, ना आकाशात. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि त्या एका शब्दाने हिरण्यकशिपूच्या अहंकाराला मर्यादा उरली नाही. वरदान मिळताच त्याने संपूर्ण सृष्टीवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. देवांना त्याने स्वर्गातून हाकलून दिले. यज्ञ पूजा बंद केल्या. सर्वांना त्याचीच पूजा करण्याचा आदेश दिला. जो कोणी भगवान विष्णूचे नाव घेत असे त्याला कठोर शिक्षा दिली जाई. अशा या अत्याचारी राजाच्या घरी एक दिव्य आत्मा जन्माला आला, प्रल्हाद. लहानसा, निरागस, पण मनाने अत्यंत पवित्र. लहानपणापासूनच त्याच्या मनात भगवान विष्णूंविषयी अपार प्रेम होते. त्याच्या ओठांवर सतत एकच मंत्र असायचा, ओम नमो नारायणाय. गुरूंनी त्याला शिकवले, तुझा पिता देव आहे. पण प्रल्हाद हसत म्हणायचा, खरे देव तर विष्णू आहेत. ही गोष्ट हिरण्यकशिपूला समजताच त्याच्या रागाचा पारावार उरला नाही. एक दिवस त्याने प्रेमाने प्रल्हादाला जवळ बोलावले आणि विचारले, तुला सर्वात प्रिय कोण आहे? प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिले, भगवान विष्णू. क्षणात हिरण्यकशिपूचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने प्रल्हादाला समजावण्याचा प्रयत्न केला, धमकावले, पण प्रल्हाद आपल्या भक्तीत अढळ राहिला. शेवटी हिरण्यकशिपूने ठरवले, हा मुलगा जगण्यास पात्र नाही. त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याला विष दिले गेले, पण काहीच झाले नाही. त्याला उंच पर्वतावरून फेकले गेले, पण तो सुरक्षित राहिला. त्याला सापांच्या खड्ड्यात टाकले गेले, पण सापांनी त्याला काहीच केले नाही. अग्नीत बसवले गेले, पण अग्नीने त्याला जाळले नाही. प्रत्येक वेळी एक अदृश्य शक्ती त्याचे रक्षण करत होती. प्रल्हादाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. त्याच्या मनात फक्त एकच विश्वास होता, भगवान माझ्यासोबत आहेत. एक दिवस हिरण्यकशिपूचा संयम संपला. त्याने संतापून प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, तो सर्वत्र आहे. हिरण्यकशिपूने सभोवताली पाहिले आणि उपहासाने विचारले, या खांबातही आहे का? प्रल्हादाचा आवाज ठाम होता, होय, आहे. हे ऐकताच हिरण्यकशिपूने रागाने खांबावर जोरात प्रहार केला. क्षणभर सर्व काही थांबल्यासारखे झाले. आणि मग एक भीषण गर्जना झाली. खांब तडकला, फाटला, आणि त्यातून प्रकट झाले भगवान नरसिंह. ते रूप अद्भुत होते, अर्धमानव, अर्धसिंह, डोळ्यांत ज्वाला, मुखातून गर्जना, आणि नखांमध्ये प्रचंड शक्ती. हिरण्यकशिपू क्षणभर थकला, पण लगेच त्याने युद्धासाठी स्वतःला तयार केले. पण हे युद्ध साधे नव्हते, हे अधर्म आणि धर्म यांच्यातील अंतिम संघर्ष होता. भगवान नृसिंहांनी त्याला पकडले आणि राजवाड्याच्या उंबरठ्यावर नेले. ना घरात, ना बाहेर, वेळ होती संध्याकाळची, ना दिवस, ना रात्र. त्यांनी हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर बसवले, ना भूमीवर, ना आकाशात, आणि आपल्या नखांनी त्याचा वध केला. ना अस्त्र, ना शस्त्र. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या वरदानाचा भंग न करता भगवान विष्णूंनी अधर्माचा अंत केला. हिरण्यकशिपूचा अंत झाला, पण भगवान नृसिंहांचा क्रोध अजूनही शांत झाला नव्हता. त्यांच्या गर्जनेने संपूर्ण सृष्टी थरथरत होती. देवही घाबरले होते. कोणीही त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस करत नव्हते. तेव्हा लहानसा प्रल्हाद पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर भय नव्हते, फक्त प्रेम आणि भक्ती होती. तो शांतपणे भगवानांच्या चरणी वंदन करू लागला. त्या निष्कलंक भक्तीसमोर भगवानांचा क्रोध वितळला, त्यांच्या डोळ्यांत करुणा उमटली. भगवान नृसिंहांनी प्रल्हादाला उचलून घेतले आणि प्रेमाने म्हणाले, तू खरा भक्त आहेस. तुझ्यासारखी श्रद्धा दुर्मिळ आहे. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि त्या क्षणी, जिथे काही वेळापूर्वी भय आणि अत्याचार होते, तिथे आता शांती आणि धर्माचा विजय झाला होता. ही कथा आपल्याला एक अमूल्य संदेश देते. अहंकार कितीही मोठा असला तरी त्याचा अंत निश्चित असतो,
आणि भक्ती कितीही लहान वाटली तरी तिच्यात अपार शक्ती असते. जेव्हा संकट येते तेव्हा शक्तीपेक्षा श्रद्धा मोठी असते, कारण शक्ती मर्यादित असते पण श्रद्धा अमर असते. आणि जिथे श्रद्धा असते तिथे भगवान स्वतः येतात, त्यांच्या भक्ताच्या रक्षणासाठी, कोणत्याही रूपात, कोणत्याही क्षणी.